श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, उद्या 5 तारखेला पुत्रदा एकादशी आहे आणि या एकादशीचं महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. कारण की ही एकादशी आपल्याला संतानप्राप्ती करण्यासाठी किंवा आपल्याकडे जी मुलं बाळं आपली आहेत त्यांना सद्बुद्धी, आरोग्य, यशवंत, कीर्तिवंत, बुद्धिवंत होण्यासाठी भगवान विष्णू यांच्याकडे आपण करायची असते ती म्हणजे प्रार्थना. भगवान विष्णू यांच्यासाठी काही खास असे उपाय या दिवशी आपल्याला करायचे असतात आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असतं. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, चांगल्या यशासाठी त्यांच्याकडे या दिवशी प्रार्थना करायची असते. तर या दिवशी अनेक लोक उपवास करत असतात, काही लोक निर्जला व्रतसुद्धा करत असतात. मित्रांनो, हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा भाग आहे, पण आपण ज्याला काही उपवास वगैरे करणं शक्य नाही ते लोकसुद्धा भगवान विष्णूंची फक्त सेवा करून, नामस्मरण करून सुद्धा या दिवशी पुण्यपत्रात पाडू शकतात. त्यांच्या मुलांचं आयुष्य बदलू शकतात. आता मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आहे ही पुत्रदा एकादशी तुमच्या मुलांच्या आयुष्याबाबत किंवा त्यांच्या पुढच्या करिअरबाबत. त्यामुळे या दिवशी नक्की तुम्हाला याचा लाभ उठवायचा आहे. या पूजेचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांसाठी एखादी तरी सेवा तुम्हाला करायची आहे या दिवशी. तर मित्रांनो, हा श्रावण महिना भगवान भोलेनाथांसाठी प्रसिद्ध आहे किंवा त्यांच्यासाठी तो समर्पित आहे. त्याचप्रमाणे या महिन्यातच येते ती म्हणजे पुत्रदा एकादशी. त्यामुळे मंगळवारी तुम्हाला गणपती बाप्पांचं, श्री भोलेनाथांचं आणि श्री विष्णूंचं या तिन्ही देवतांची पूजा तुम्हाला या दिवशी मंगळवारी करायची आहे. आणि मंगळवार हा माता लक्ष्मीसाठी सुद्धा असतो. त्यामुळे या चारही देवांचं पूजन या दिवशी तुम्हाला करायचं आहे आणि त्या चारही देवांचं नामस्मरण तुमच्या तोंडामध्ये या दिवशी राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, पुत्रदा एकादशीचे व्रत हे वर्षातून 2दा केलं जातं. एक म्हणजे पुत्रदा एकादशी जी श्रावण शुक्ल पक्षात येते असते आणि दुसरी येते पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येत असते. तर ज्या जोडप्यांना संतानप्राप्ती हवी आहे ना, त्यांनी आपल्या मुलांसाठी आनंदी आरोग्य, आयुष्य असेल ते हवं असेल तर या श्रावण महिन्याच्या पुत्रदा एकादशीला तुम्ही ते व्रत करायचं असतं. आणि ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी दशमी तिथीपासून सात्विक दिनचर्या अंगीकारावी आणि सात्विक आहार घ्यावा. दशमी तिथीच्या संध्याकाळी श्री विष्णूंची पूजा तुम्हाला करायची असते. एकादशीला सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्याला सर्वप्रथम तुम्हाला अर्घ्य द्यायचं असतं. ओम सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो मित्रांनो. त्यानंतर सूर्यपूजेनंतर घरातील मंदिरात भगवान विष्णूंची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि या एकादशी व्रत करणाऱ्याचे व्रत या एकादशीचे व्रत करण्याचे व्रत तुम्हाला नियम पाळायचे आहेत. विष्णू पूजेतही महालक्ष्मीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे, ती शुभ मानली जाते. दोन्ही देवतांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. तुळशीची पाने टाकून नैवेद्य दाखवावा. धूप आणि दिवे लावून आरती करावी. विविध व्रत पूजन तुम्हाला करायचं आहे. एकादशीला दिवसभर उपवास ठेवा, म्हणजेच अन्न खाऊ नका. फळे, फळांचे रस आणि दूध यांचे सेवन करता येते. सकाळी संध्याकाळी विष्णुपूजेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशी तिथीला सकाळी स्नान करून श्री विष्णूंची पूजा करून कोणत्याही गरजूंना अन्न तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर स्वतः जेवण करायचं आहे. अशा प्रकारे एकादशीचे व्रत हे पूर्ण होत असते. गाईला सुद्धा या दिवशी तुम्हाला घास द्यायचा आहे. श्रावण सोमवारी शिवलिंगावर जल, दूध, पंचामृत अर्पण केलं जातं. त्याचप्रमाणे या एकादशीला सुद्धा जरी तुम्ही भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल, दूध, पंचामृतने अभिषेक केला तरी तुम्हाला त्याचं दुपटीने हा फळ तुम्हाला मिळत असतं. ही जर पूजा तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून जर केली तर अतिशय उत्तम आहे. मुलांच्या मागचे पितृदोष असतील, कोणत्याही प्रकारचे मुलांना लागलेले दोष असतील ते निघून जात असतात. किंवा ही पूजा मुलांच्या नावाने आईने घातली तरीही चालेल. तुमची मुले बाहेरगावी असतील तर मुलांचं नाव घेऊन तुम्हाला ही पूजा भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला करायची आहे. यानंतर पुन्हा एकदा जल अर्पण करायचं आहे आणि महादेवाला बेलाचं पान, रुईची फुले, धोत्रा इत्यादी गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि परमेश्वराला मिठाई, फळे अर्पण करा. धूप, दीप, दिवे लावून आरती करा. तर मित्रांनो, अतिशय प्रभावशाली अशी ही जी आहे ती पुत्रदा एकादशी आहे. यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पापापासून सुद्धा मुक्ती मिळत असते. असं मानलं जाते की वर्षामध्ये ज्या 12 एकादशा येत असतात त्या जर तुम्ही नाही धरल्या तरी चालेल, फक्त ही एक एकादशी धरली तरीही चालू शकते.
त्यामुळे पुत्रदा एकादशी दिवशी खास सोपा उपाय, असा प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे मुलांना बुद्धी, आरोग्य आणि यश लाभते अशी श्रद्धा आहे आपल्या भाविक भक्तांची. पुत्रदा एकादशी ही खास आहे. त्यासाठी आपण जे काही उपाय करणार आहे ते आता पुढीलप्रमाणे. तर पौत्र लक्ष्मी स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. पुत्रासाठी सकाळी आणि संध्याकाळी पौत्र लक्ष्मी स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण करा. यामुळे श्री हरिविष्णूंची कृपा होऊन पुत्राला यश प्राप्त होते, आरोग्य आणि बुद्धी प्राप्त होते. 2 नंबरला म्हणजे विशेष असं दान करायचं मुलांच्या हातून. या दिवशी गरजूंना, मुलांना 100 तीळ किंवा अक्षदा दान करायचे आहेत. या दानामुळे पुत्राला दीर्घायुष्य किंवा समृद्धी लाभू शकते. त्यानंतर तिसरं असं आहे म्हणजे पिंपळाच्या झाडाची सेवा. पुत्रांच्या दीर्घ आयुष्यासाठी पिंपळाच्या झाडाला जल द्या, जल अर्पण करा आणि त्याच्या भोवती तीळ, अक्षदा तुम्हाला भोवती फिरून टाकायचे आहेत, अर्पण करायचे आहेत. पिंपळ हे देवतेचे प्रतीक असून त्याची सेवा केल्याने पुत्राचे तुमच्या कल्याण होऊ शकते. पुत्राला हलवा व फळे द्यायला सांगा. पुत्राने एकादशीचा उपवास पूर्ण केल्यानंतर त्याला हलवा आणि फळे हे दान करायचे आहेत मंदिरामध्ये जाऊन. त्यामुळे त्याचे आरोग्य आणि शक्ती वाढत असते. या दिवशी आपल्या घरात पुत्रासाठी लक्ष्मीचे धान्य, तीळ आणि तांदूळ अर्पण करून श्री सुक्तम किंवा पौत्र लक्ष्मी स्तोत्र वाचायचं आहे. पुत्रदा एकादशी व्रताचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पुत्रासाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य यांची प्राप्ती करणे. त्यामुळे श्रद्धेने हे उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर असा उपाय तुम्हाला पुत्र एकादशी दिवशी नक्की करायचा आहे. घरामध्ये भगवान विष्णूंच्या समोर एक दिवा तुम्हाला तुपाचा नक्की लावायचा आहे. त्यामुळे त्यामध्ये एक लवंग, एक वेलची तुम्हाला नक्की टाकून भगवान विष्णूंच्याकडे मुलांच्या आरोग्यासाठी, बुद्धीसाठी, चांगल्या प्रगतीसाठी त्यांच्याकडे तुम्हाला मनोकामना मागायची आहे. तर असा हा उपाय तुम्ही नक्की करा. हे सारे उपाय नाही केले, फक्त एक जरी उपाय केला तरीही चालू शकतो मित्रांनो. तुम्हाला जो जमेल यातला उपाय तो तुम्ही नक्की करा. पण पुत्रदा एकादशी आहे, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एक तरी उपाय नक्की करा. कमसे कम भगवान विष्णूंच्या उद्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुम्हाला उद्या एक तुपाचा दिवा, त्याच्यात लवंग, वेलची टाकून तुम्हाला हा दिवा लावला तरीही चालेल. किंवा चिमूटभर जी हळद आहे ते भगवान विष्णूंच्या पायावरती उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांना अर्पण करायला सांगा. तुळशीचं एक पान जरी अर्पण केलं तरी खूप पुरेसं आहे. तेव्हासुद्धा भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात. उद्या तुळशी मातामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. तर असा दिवा मुलांच्या हातून जरी तुम्ही तुळशी मातेकडे उद्या लावला तरीसुद्धा तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये प्रगती पाहायला मिळू शकते तुम्हाला. तर आपण या संदर्भाची अधिक माहिती आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जास्तीचे उपाय पाहू शकता. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.